आणि आता या घडीची आणखी एक मोठी बातमी आहे। एकनाथ शिंदे यांचा उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला जो सस्पेन्स आहे तो संपलेला आहे। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती जाणार असल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदासंदर्भातला जो सस्पेन्स होता तो आता संपणार आहे। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती जाणार असल्याचं कळतंय। शिंदे थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र देणार आहेत। तर हा शिंदेंसाठी थोड्याच वेळात राजभवनावरती पत्र जाणार आहे। गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गणेश। अमोल, एबीपी माझानं ही बातमी सातत्यानं दाखवली होती की उपमुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे स्वीकारतील। सस्पेन्स होता, चर्चा सुरू होत्या, बैठका झाल्या, विनंती केली गेली एकनाथ शिंदेंना। काल रात्रीपर्यंत सर्व आमदारांची धाकधूक होती, काय होणार सुरू होतं। पण त्यानंतरच हे स्पष्ट झालं होतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। 3 शपथ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष यांच्या साक्षीने होणार आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री तिघांचा शपथ होणार आहे। शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक मान्यवर येत आहेत, पण एकनाथ शिंदे यांनी हा मान स्वीकार केलेला आहे। त्यांना अनेक बाबी त्यांच्या अनेक अँगल्सने त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यांच्यासोबत चर्चा ही अनेक दिवसांपासून सुरू होती। दिल्लीत बैठक झाली, त्यांनी मागणी आपल्या समोर ठेवल्या।